To all, welcome to Spandan Biology again. So today we are going to know about some interesting concepts. काही टर्मिनॉलॉजी आहे जे की खूप इम्पॉर्टंट आहेत. प्रिव्हियस एक्झाममध्ये विचारले गेलेले आहे. प्रिव्हियस इयर 2023 जीपॅटमध्ये एक MCQ होता. व्हॉट इज ट्रान्सडक्शन इन बॅक्टेरिया. तर असे काही हॉरिझॉन्टल जीन ट्रान्सफरचे कॉन्सेप्ट्स आहेत जे आपण आज पाहणार आहोत. बेसिकली व्हर्टिकल जीन ट्रान्सफर आणि हॉरिझॉन्टल जीन ट्रान्सफर हे दोन कन्सेप्ट आहेत. तर हे दोन कन्सेप्ट काय असतात हे आज आपण पाहणार आहोत. तर व्हर्टिकल जीन ट्रान्सफरमध्ये काय होत असते बेसिकली ट्रान्सफर ऑफ जेनेटिक मटेरियल फ्रॉम पॅरेंट्स टू प्रोजेनी दॅट इज ह्युमन बिंग्समध्ये जे की जेनेटिक मटेरियलचं पॅरेंट्सकडून आपल्या प्रोजेनीमध्ये ट्रान्सफर होत असते थ्रू सेक्शुअल रिप्रोडक्शन दॅट इज कॉल्ड एज व्हर्टिकल जीन ट्रान्सफर. पण इन केस ऑफ लोअर ऑर्गॅनिझम जसे की बॅक्टेरिया वगैरे प्रोकॅरियोट्समध्ये व्हर्टिकल जीन ट्रान्सफर तेवढं सक्सेसफुली किंवा तेवढं इफेक्टिव्हली पॉसिबल नाही. मग त्यांच्यामध्ये काय हॉरिझॉन्टल जीन ट्रान्सफर प्रोसेस आहे जे की लोअर फ्रॉम वन बॅक्टेरियम टू अनदर एका बॅक्टेरियापासून दुसऱ्या बॅक्टेरियामध्ये जेनेटिक मटेरियल ॲडअप करणे किंवा त्यामध्ये इनहेरिट करण्याचे काही प्रॉपर्टीज आहेत किंवा काही प्रोसेस आहेत ते आपण आज पाहणार आहोत. बेसिकली त्याच्यामध्ये तीन इम्पॉर्टंट टर्म्स आहेत. पहिला आहे ट्रान्सफॉर्मेशन, सेकंड आहे कॉन्ज्युगेशन आणि थर्ड आहे ट्रान्सडक्शन. तर बेसिकली ट्रान्सफॉर्मेशन काय असते, जर समजा एक बॅक्टेरिया आहे आपण त्याला किल केलं तर त्याचं लायसिस केल्यानंतर त्याचं जेनेटिक मटेरियल हे सगळे टेस्ट ट्यूबमध्ये होणाऱ्या प्रोसेस आहेत. अंडर द स्ट्रिक्ट लॅबोरेटरी कंडिशनमध्ये होणाऱ्या या गोष्टी आहेत जी की कम्स अंडर जेनेटिक रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीमध्ये येतात. रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी दॅट इज rDNA टेक्नॉलॉजी ह्यामध्ये ह्या गोष्टी सक्सेसफुली डन केल्या जातात. त्यामध्ये जेव्हा एखाद्या बॅक्टेरिया आपण लायसिस करू त्याचं जे जेनेटिक मटेरियल असते ते सराउंडिंगमध्ये असते ब्रेक केल्यानंतर. मग तो दुसरा जो बॅक्टेरिया आहे तो सराउंडिंगमधलं जेनेटिक मटेरियल DNA जो काय करतो ॲब्झॉर्ब करतो त्याला आपण ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो. आणि ट्रान्सफॉर्मेशन केल्यानंतर त्याच बॅक्टेरियाला आपण ट्रान्सफॉर्मंट बॅक्टेरिया असं म्हणतो. जे काही सराउंडिंगमध्ये असलेलं स्पेशल टाईप ऑफ DNA आहे जे की युनिक आहे त्याच्या कॅरेक्टरिस्टिक फीचर्समध्ये ते ॲब्झॉर्ब केल्यानंतर बॅक्टेरियामध्ये त्या गोष्टी इनहेरिट होतात. त्याला आपण ट्रान्सफॉर्मंट बॅक्टेरिया असं म्हणतो जे की सराउंडिंगमध्ये ॲब्झॉर्ब केलं जातं थ्रू कॉम्पिटंट सेल असं म्हणतात. कॉम्पिटंट म्हणजे ॲबिलिटी टू ॲब्झॉर्ब द सराउंडिंग DNA और जेनेटिक मटेरियल त्याला आपण कॉम्पिटंट असं म्हणतो. मग दुसरा आहे ट्रान्सडक्शन. तर ट्रान्सडक्शन मेकॅनिझममध्ये जेनेटिक मटेरियलचं ट्रान्सफर कसं केलं जातं तर थ्रू बॅक्टेरियोफाज. एक व्हायरस असतो जो बॅक्टेरियाला इन्फेक्ट करतो त्याला म्हणतो आपण बॅक्टेरियोफाज. त्या व्हायरस थ्रू त्या बॅक्टेरियोफाज थ्रू आपण काय करतो जेनेटिक मटेरियलचं ट्रान्सफर करतो थ्रू रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी त्याला आपण ट्रान्सडक्शन असं म्हणतो. लक्षात घ्या ट्रान्सफॉर्मेशनमध्ये कोणत्याही प्रकारचा व्हेक्टरचा यूज आपण केलेला नाही. त्यामुळे नॉन व्हेक्टर प्रोसेस आहे ट्रान्सफॉर्मेशन. पण इकडं जे ट्रान्सडक्शन आहे तिथे आपण बॅक्टेरियोफाज म्हणजेच व्हायरस आपण त्याचा यूज केलेला आहे. असा व्हायरस जो बॅक्टेरियाला इन्फेक्ट करतो फक्त ह्युमन्सला नाही. दॅट इज कॉल्ड ॲज बॅक्टेरियोफाज. त्या बॅक्टेरियोफाजमध्ये ते DNA इनबिल्ड करून मग आपण ते बॅक्टेरियामध्ये इनहेरिट करतो. दॅट इज कॉल्ड ॲज ट्रान्सडक्शन मेकॅनिझम. हाच ट्रान्सडक्शन मेकॅनिझमवर 2023मध्ये जीपॅटमध्ये MCQ आलेला होता. सो दॅट इज कॉल्ड ॲज ट्रान्सडक्शन मेकॅनिझम. दुसरं आहे कॉन्ज्युगेशन. त्याला आपण फाल्स सेक्शुअल रिप्रोडक्शन असं देखील म्हणतो. जर NCERTचा 11चा बायोलॉजिकल क्लासिफिकेशन हा चॅप्टर जर आपल्या डोळ्याखालून गेला असेल तर तिथे एक क्वेश्चन दिलेला आहे किंवा एक पॅरेग्राफ छोटासा पॅरेग्राफ दिलेला आहे की बॅक्टेरियामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं का? का कारण कारण असं पण दिलेलं आहे की बॅक्टेरियामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन पॉसिबल आहे का? तर बेसिकली सेक्शुअल रिप्रोडक्शन तसं पॉसिबल नाही आहे पण एक कॉन्ज्युगेशन नावाची प्रोसेस आहे जी की फाल्स सेक्शुअल रिप्रोडक्शन शो करते. ते कसं तर बिटवीन टू बॅक्टेरिया देर इज अ फॉर्मेशन ऑफ सेक्स पिलाय. सेक्स पिलाय फॉर्मेशन होतं दोन्हीमध्ये. एक पिलाय नावाचा ऑर्गन ऑफ अधेजन असतो. सरफेस एक्सटेन्शन्स म्हणतो आपण त्याला. पिलाय फिमरे हे जे काय आहेत फ्लॅजिला हे सगळे सेल एक्सटेन्शन्स आहेत जे की सेल मेम्ब्रेनच्या सेल वॉलच्या बाहेरून असतात. एक्सटेन्शन म्हणजे निघालेले बाहेर. त्यापैकी पिलाय जो आहे तो पिलाय काय करतो दुसऱ्या बॅक्टेरियाच्या पिलायसोबत एक सेक्स पिलाय फॉर्मेशन करतो. एक ब्रिज सारखं एक स्ट्रक्चर तयार करतो ट्यूब लाईक स्ट्रक्चर. त्या ट्यूबमधून एका बॅक्टेरियाचं जेनेटिक मटेरियल दुसऱ्या बॅक्टेरियामध्ये ट्रान्सफर केलं जातं. त्याला सेक्स पिलाय फॉर्मेशन म्हणतात. सिंग्युलर असेल तर पायलस, जर मल्टिपल असेल तर सेक्स पिलाय असं त्याला म्हणतात. मग याला फाल्स सेक्शुअल रिप्रोडक्शन असं का म्हणलं आहे?
बिकॉज इथं कोणत्याही प्रकारचं अल्टरेशन ऑफ जनरेशन होत नाही. म्हणजे एका बॅक्टेरियापासून 2 बॅक्टेरिया बनत नाहीत अशी प्रक्रिया इथे होत नाही. त्यामुळे हा फाल्स सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. आणि बायनरी फिजनमध्ये एका बॅक्टेरियापासून दुसरे एक बॅक्टेरिया तयार होतो किंवा 2 बॅक्टेरिया तयार होतात. त्याला आपण बायनरी फिजन असं म्हणतो, जे की मोस्ट ऑफ द बॅक्टेरिया शो करतात बायनरी फिजन. पण इन केस ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन हे कॉन्ज्युगेशन सम सॉर्ट ऑफ तिथं किंवा काही एक्सटेंटपर्यंत असं मानलं जातं, दॅट इज फाल्स सेक्शुअल रिप्रोडक्शन. कारण इथं कोणत्याही प्रकारचं अल्टरेशन ऑफ जनरेशन दिसून येत नाही. थँक्यू.